नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातील जो काही प्रवास सुरू आहे त्यात तुला खूप काही चढ उतार पाहायला दिसत आहेत. पण काही उतारांनी तू खूप घाबरून जात आहेस. बाळा, परिस्थिती बदलणार आहे. तुम्ही जे काही नकारात्मक विचार करत आहात तसे काहीही तुमच्याबरोबर घडणार नाही. तुमच्या विचारांमध्ये ती नकारात्मक शक्ती प्रवेश करून बसली आहे. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये खूप काही नकारात्मक असे विचार टाकले जात आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरत आहात. तुम्ही घाबरू नये, भयभीत होऊ नये, म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत काही योजना करून देवाने पाठवला आहे. जर तुमचा देवावर, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे तर या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना अवश्य पाठवा. स्वामी देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश तुझ्या भाग्यात आहे, म्हणून तू ऐकत आहेस. बाळा, जीवनात काहीतरी नवीन सुरुवात होत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. तुमची प्रसिद्धी होणार आहे. देव म्हणतात, बाळा, मागील काही काळात तुम्ही जे काही त्रस्त झाला आहात, काही अडचणी, काही असे नकारात्मक विचार तुमच्या मागे नेहमीच आहेत, ज्यामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात, तुम्ही त्रासले आहात. काही परिस्थिती बदलण्याचे नाव घेत नाही, म्हणून तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात. पण बाळा, आता इथून पुढे निश्चिंत बाळगा, कारण तुमची वेळ आणि काळ बदलली जात आहे, परिवर्तित केल्या जात आहेत. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आता तुम्हाला याचा अनुभव देखील येणार आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, अचानकपणे आता तुझ्या जीवनात असे काही परिवर्तन तू अनुभव करू शकशील, ज्यामुळे तुला आजपर्यंत काही त्रास झाले आहेत ते सर्व काही तुझ्याजवळून काढून घेण्यात येत आहे. तुमच्यातील नात्यातील जो काही दुरावा होता तोही नष्ट करण्यात येत आहे. तुमचे नाते घट्ट आणि प्रेमासहित तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी देवाचा आशीर्वाद, काही चमत्कार घडून येऊन तुम्हाला ते नातेही परत प्राप्त होणार आहे. या नात्यातील गोडवा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा तुम्ही पुन्हा प्राप्त करणार आहात. तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे. जे कोणी लोक खूप काही असे नाते जे त्यांना त्रासदायक वाटत आहे, ज्याच्यापासून ते दूर होऊ इच्छितात, त्यांनाही आता अशी संधी प्राप्त होणार आहे की ते वाईट नाते जे त्यांच्यासाठी खूप काही योग्य नाही तेही त्यांच्याजवळून दूर करण्यात येणार आहे. ज्या नात्यातून त्यांना फक्त त्रास आणि क्लेशांचाच सामना करावा लागतो ते नातेही आता त्यांच्यापासून दूर करण्यात येणार आहे. देव तुमच्या त्या जागा मोकळ्या करून देत आहे ज्या ठिकाणी त्यांना त्रास आणि त्रासच होता. म्हणून आता देव तुमच्या जवळून त्या अशा जागा भरून काढण्यासाठी तुम्हाला काही नवीन नाते आणि काही नवीन संबंध देणार आहेत, ज्यासाठी तुम्ही सज्ज असावे. देव म्हणतात, तुझी प्रार्थना मी ऐकत आहे. तू प्रार्थनेत जे काही मागत आहेस ते विश्वासाने माग, आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देखील तुमच्या मनातील वेदना संपवून टाकेल आणि तुम्हाला सुखाच्या मार्गावर नेईल. तेव्हा प्रार्थना करत राहा, कारण देव ती ऐकत आहेत. देव म्हणतात, बाळा, हे सर्व काही जे तुझ्यासोबत घडत आहे त्यात आता खूप काही चांगले परिवर्तन देखील तू अनुभव करणार आहेस. बाळा, तू काही साधी व्यक्ती नाहीस. तू एक दिव्य आणि पवित्र आत्मा आहेस. तू माझं प्रिय बाळ आहेस. म्हणूनच जे काही घडत आहे ते तुझ्या कल्याणासाठी घडवल्या जात आहे. देवांचा दिव्य आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे शुद्ध अंतःकरण ठेवतात, जे पवित्र आत्मा आहेत. त्यांच्यासाठीच देवांचा आशीर्वाद येत आहे. देव म्हणतात, बाळा, काही काळापूर्वी तू काही दैवी ऊर्जेला ओळखत नव्हतास, कारण तुझ्यात ती दिव्य शक्ती परमात्म्याने दिली नव्हती. पण आता मात्र तुझ्यात ती दैवी ऊर्जा निर्माण झाली आहे. तू जे काही नाम, जाप, देवाची साधना करत आहेस आणि देवाची सेवा करत आहेस, त्यामुळे आता तुझी जी काही सेवा आहे ती उच्च कोटीची आहे आणि तू ते सर्व काही आपल्या चांगल्या कर्माने निर्माण केले आहे. म्हणून देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात परिवर्तित केलेले आहे. तुझ्यात आता ती शक्ती देण्यात येत आहे जी सामान्य व्यक्तीकडे नसून जो देवाचा परमप्रिय भक्त आहे, जो देवाच्या सेवेत, नामात आणि खूप काही अशा श्रद्धेयुक्त अंतःकरणाने परिपूर्ण आहे.
त्याच्यातच ते दिव्य शक्ती अंश म्हणून रूपांतरित केल्या जाते. देव त्यालाच निवडतात जो सच्चा भक्त आहे, जो देवावर निस्सीम भक्ती करतो, प्रेमळ अंतःकरणाने देवाला हाक मारतो. त्याचीच इच्छा पूर्ण केल्या जात आहेत, कारण त्याचे निर्मळ हृदय, स्वच्छ हृदय देवालाही पवित्र स्थानासारखे वाटते आणि देव त्याच्या हृदयात वास करतात, निवास करतात. त्यामुळे तू एक पवित्र आत्मा आहेस, म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे. तुझ्या दुःखांचा आणि त्रासांचा शेवट नक्कीच होणार आहे, केला जाणार आहे. देव तुझी प्रार्थना ऐकत आहेत. देव म्हणतात, बाळा, पूर्वी तू तुझ्या आत्म्याला खूप काही कारणांमुळे, ज्या कर्मांमुळे अपवित्र मानायचास, आता त्या सर्व काही चुका पुसल्या गेल्या आहेत. आता तुझा आत्मा देवाने पवित्र केला आहे. तू तुझ्या कर्माने ते सर्व काही केले आहे. त्यामुळे देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात रूपांतरित केले आहे. आता तुम्ही जे काही पवित्र आत्म्याद्वारे मागाल आणि प्रार्थनेद्वारे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यात आता अशा शुभ घटना घडतील ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही, पण त्या नक्कीच तुमच्यासोबत घडणार आहेत. तुम्हाला दैवी चमत्कार पाहायला मिळणार आहेत, कारण देवाने त्यासाठी तुम्हाला तयार केले आहे. काही चुका माफ करण्यात आल्या आहेत. काही कारणांमुळे तुम्ही अशा काही गोष्टींचा विसर पडला होता, ज्या शक्ती आता पुन्हा देवाने तुमच्यात निर्माण केल्या आहेत, जागृत केल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही देवाचे प्रिय बाळ झाला आहात. अफाट दैवी शक्ती तुमच्यात आता देण्यात येत आहे. जी दिव्य शक्ती तुमच्याकडून तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत आहे. देव आणि देवाची दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यासाठी सज्ज व्हा, कारण आता तुमचे आजपर्यंत न झालेले कार्य देखील घडणार आहे, पूर्ण होणार आहे. देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवला जात आहे. त्याला स्वीकार करा. देव म्हणतात, काही गोष्टींमुळे काही काळापूर्वी तुम्ही त्या शक्तींना ओळखत नव्हतात, म्हणून त्या काही गोष्टी घडत नव्हत्या ज्या तुम्हाला हव्या होत्या. पण आता मात्र तुमच्या पवित्र हृदयात तुम्हाला ती शक्ती प्रदान करण्यात येत आहे. दैवी शक्ती जिथे निर्माण होते, जिथे जागृती येते आणि तिथेच त्यांचे कार्य संपन्न केल्या जाते. देवामुळे त्यांना ती शक्ती प्राप्त होते. जर तुम्हीही हा संदेश ऐकत असाल आणि दैवी शक्तीवर, स्वामींच्या दिव्य शक्तीवर तुमचा विश्वास आहे, तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका. दैवी शक्ती तुमच्यात जागृत होत आहे असे काही चिन्हही तुम्हाला दिसून येतील. तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते, होत नव्हते, काही कारणांमुळे काही असे थांबावे तुमच्या कार्यात येत होते, विघ्न येत होते, पण आता तसे घडणार नाही. कारण दैवी ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होऊन तुमची ती कार्य देखील पूर्ण होतील जी कित्येक वर्षांची आजपर्यंत रखडलेली होती. तर असे संकेत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कार्य देखील पूर्ण होईल. देवाचा प्रत्यक्ष आशीर्वाद म्हणून तुमचे कार्य पूर्ण होऊन तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद, प्रगती, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. तुमच्या समस्या नष्ट होताना तुम्हाला जर दिसून आल्या, तर त्या क्षणाला समजून जा की दैवी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात. स्वामींनी तुम्हाला जवळ केले आहे, कारण तुमचा आत्मा आता पवित्र आणि शुद्ध झाला आहे. तुमच्या शुद्ध अंतःकरणात देवाचे नामस्मरण नित्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही अधिक सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती कराल. या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती जेव्हा तुम्हाला सहाय्य करते, तेव्हा काही संकेतही मिळू लागतात. काही कार्य पूर्ण होण्याच्या अगोदर तुम्हाला दैवी संकेतही प्राप्त होऊ लागतात. मनातील मोठमोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत. ते मनोमन स्वीकार करा. देवाच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा, कारण देव तुमच्या जीवनात असे सुख, आनंद पाठवत आहेत, ज्यामुळे तुमचे जीवन संपूर्ण आनंदित होईल. त्यासाठी देवाबद्दल धन्यवाद द्या, कारण कृतज्ञता व्यक्त केल्यावर तुमच्या मनात तो भाव जागृत होतो, तो आहे धन्यवादाचा. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होत्या की त्या कधीही घडू शकणार नाहीत, ते आशीर्वाद, ते कार्य पूर्ण होऊ शकणार नाही.
पण देव तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात, चमत्कारांच्या रूपात मिळवून देणार आहेत. ज्या समस्या आजपर्यंत सुटत नव्हत्या पण त्या आता सुटू लागतील. तुमचे आरोग्य आता उत्तम राहायला तुम्हाला मदत मिळणार आहे. ती देवाची साथ मिळणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. देवाची साथ मला हवी आहे असे टाईप करायला विसरू नका. दैवी ऊर्जा तुम्हाला तेव्हाच साथ देते जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा नसते. सकारात्मक विचार असतात. कुणाबद्दलही वाईट विचार नसतात. देव म्हणतात, बाळा, तुला अधिक चांगले आणि सुसंपन्न व्हायचे आहे, तर कुणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नकोस. कुणाबद्दल द्वेषाची भावना मनात बाळगू नकोस. जो कोणी दुसऱ्यांचा द्वेष करतो, राग करतो, मत्सर करतो, त्याला पुढे जाण्याचे मार्ग दिसत नाहीत, कारण त्याच्या मनात ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली असते. त्यामुळे त्याला ते मार्ग दिसून येत नाहीत आणि तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून निरंतर आपल्या हृदयाला स्वच्छ ठेवा. आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी देवाकडे वळा. देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण करत राहा, कारण दैवी ऊर्जा ही पवित्र आहे. तुमच्या मनाला पवित्र करते. तुम्ही जिथे देवाचे नामस्मरण करता ती जागा सुद्धा शुद्ध आणि पवित्र होते. त्या ठिकाणी कुठलेही काहीही भय, भीती आणि तुम्हाला त्रासदायक वातावरण राहत नाही. ती ऊर्जा तुमच्या जीवनातील सकारात्मकता निर्माण करून तुम्हाला खूप काही अपेक्षित प्रदान करते. तेव्हा देवाचे ध्यान करायला विसरू नका. नामस्मरण करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही चिंता संपवणार आहेत. तुमचे दुःख, यातना, क्लेश तुमच्यापासून दूर जाणार आहेत. तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद अनंत काळापर्यंत येणार आहे. त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामी माऊलींवर संपूर्ण विश्वास ठेवा. माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात काय, कुठेच आनंदी राहू शकत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल, तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते. युद्धात संख्याबळ महत्त्वाचे नाही, तर साहस, नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्त्वाचे आहे. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो. संयम बाळगा. आयुष्याला खरा आनंद हा नक्की मिळेल. प्रत्येक गोष्ट लवकर मिळत नाही. काही गोष्टी क्षणात मिळतात, तर काही गोष्टी खूप जास्त वर्षानुवर्ष वेळ घेतात. लक्षात ठेवा, ग्रेट थिंग्स टेक टाईम. म्हणजे ज्या महान गोष्टी आहेत त्या वेळ तर नक्की घेतात. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करत असतो. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. जर तुम्ही काळानुसार बदलले तर काळ तुम्हाला काहीही करणार नाही, पण जर काळाने तुम्हाला बदललं तर तुम्हाला खूप अवघड होईल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूपच प्रेम करतो ती माणसे आपल्यापासून फार दूर जातोय. पण लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही आपली फसवणूक करत नाही आणि परमेश्वर आपल्यापासून कधीही दूर जात नाही. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. जर लोकांना काही वेगळं आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या लोकांना तुम्ही पटता किंवा ज्या लोकांना तुम्ही आवडता, तुम्ही सुद्धा त्यांनाच महत्त्व द्या. भूक आहे तेवढे खाणे ही आपली प्रकृती आहे. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती होय.
आपले संस्कार हे नेहमी जपायला शिका. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकारामुळे तुटतात. वय आणि पैसा यावर कधीही गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी ती मोजता येतात त्या संपतात. खरं तर जग हे वाईट लोकांमुळेच करते, कारण वाईट लोकच आपल्याला अनुभव देतात. त्यांच्यामुळेच आपल्याला कळतं की जग हे कसं आहे. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहायला शिका, कारण एका वेळेला एक नाही तर 10 शत्रू परवडले, पण एक फक्त टीका करून स्तुती करणारा मित्र कधीही धोकादायक असतो. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शौक आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिणी शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण एकच व्यक्ती असा भेटतो जे आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतो. नाहीतर अर्ध्याहून जास्त लोक तर आपला मार्ग भटकवण्यासाठी येत असतात. परिस्थिती ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलोय. लोक आपले कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला आहात. नातं तेव्हा जोडा जेव्हा समोरच्यांना सुद्धा ते नको असेल. नातं तेव्हाच तोडायचं असतं जर समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आशा नसेल, तर तो व्यक्ती तुमच्यासोबत नातं ठेवण्यासाठी इच्छुक नाही असे समजा. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप सुंदर जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका. कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्थसुद्धा होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील. स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचे रक्त ढवळू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी लागते. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपल्याला साकार करायच्या असतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवावा लागतो. जर स्वामी समर्थ महाराजांवर आपला विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट ही अशक्य नसते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते जर स्वामी समर्थ महाराजांवर आपण विश्वास ठेवू. सर्व काही गोष्टी आपल्याला हव्या तशाच असतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नावावर विश्वास ठेवून आपल्याला स्वामी नामाचा जप करायचा असतो. आपला स्वामींवर विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास हवा. स्वामी महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कशाही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सदैव आपली साथ देत असतात. आपला त्यांच्यावर विश्वास हवा. आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. होय, आयुष्यात येतील अडचणी आणि जातील. आयुष्यात संकटेसुद्धा अपार येतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामींनी आपली साथ कालही दिली होती आणि स्वामी आपली साथ तर आजही देत आहेत. आपल्या स्वामींवर विश्वास हवा. मग संकटाच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतील. तुम्हाला वाटत असेल एवढ्या सोप्या गोष्टी नसतात. आयुष्यात खूप गोष्टी असतात ज्या फार अवघड असतात. फक्त आपण स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. आपला जर स्वामी महाराजांवर विश्वास असेल
तर आयुष्याच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतात. होय, श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक अडचण स्वामी स्वतः दूर करतील. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास हवा. जर वाटत असेल की आयुष्यात गोष्टी अवघड होत चालल्या आहेत, तेव्हा सर्व काही स्वामी समर्थांवर सोडा. स्वामी नक्की आपली साथ देतील. आपण आपली परिस्थिती ही कशी आहे आणि त्या परिस्थितीला शरण न जाता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करावा. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवू तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. स्वामी बोलतात, होय, जर तुझा नामावर विश्वास असेल तर तू स्वामी समर्थ महाराजांना मानत असशील तर तुला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी तुझी साथ नक्की देतील. विश्वास ठेवा. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो आणि सद्गुणांचा सुगंध हे महिलावरूनही येत असतो. या गोष्टीला विसरू नका. अहंकाराने दुसरं भिकारी होणं आपलं तय असतं. यशप्राप्तीसाठी, यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असाल तर या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. एकदा एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमले होते. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मूठ भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावला आणि तो माणूस यातनामुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून आणलीस? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणलीस? लहान मुलाने सांगितले, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जो स्वर्ग आहे तो इतर कुठेही नाही. त्यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले, खरंय, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी असेल नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दानधर्म केल्यानंतरच फळ तुम्हाला मिळणार नाही. आता तुमचे सुखाचे, आनंदाचे चांगले दिवस चालू होणार आहेत. जे तुमच्यासाठी चांगले आहे ते नक्कीच मी तुमच्या आयुष्यात आता पाठवणार आहे. बाळा, जीवन खूप सुंदर आहे. त्यावर तू भरभरून प्रेम कर. उगाच रुसत राहू नकोस, दुःखी होऊ नकोस. तो क्षणसुद्धा जीवनात येईल ज्याची तू खूप आतुरतेने वाट पाहत आहेस. एका क्षणासाठी तुम्ही तुमचे आजचे क्षण दुःखात घालवू नका, व्यर्थ घालवू नका. कारण जे दिवस तुम्ही व्यर्थ घालवत आहात ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. ज्या आनंदी क्षणाची तुम्ही वाट बघत आहात त्यासाठी तू तुझ्या आत्ताचे दिवस खराब करून घेत आहेस. ते पूर्ण होणार आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणारे नव्हते. ज्याच्यासाठी तू एवढा अट्टहास केलास ते स्वप्न एवढेही आनंद देणारे नव्हते. ज्याच्यासाठी तू एवढे दिवस दुःखात घालवलेस. म्हणून माझ्या लेकरा, मी जे तुला दिलं आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे तुझे हे सोन्यासारखे दिवस दुःखात घालवू नकोस, कारण हे दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा परत येणार नाहीत. ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते मिळाल्यावर ते सुख क्षणभरासाठी असेल.
त्या क्षणभराच्या सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आणि तुझ्यासोबत इतर लोकांनाही तू त्रास देत आहेस. हे लक्षात घे. तुझ्या सुखासाठी तुझ्याजवळचे कोणी दुःखी होणार नाही याची तू काळजी कर. माझ्या बाळा, तू आनंदी राहून बघ. मग तुला स्वतःचे आयुष्य खूप सुंदर वाटू लागेल आणि तुझ्यासोबत तुझा परिवारही आनंदी राहील आणि तुझी स्वप्नेही लगेच पूर्ण होतील. हा तुला माझा आशीर्वाद आहे. बाळा, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होते आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता. कारण स्वामी भक्तांचे हे कर्तव्यच आहे. पण चांगल्या मार्गाने नेणे म्हणून शेअर करायला विसरू नका. बाळा, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू तितकाच निश्चित आहे जसा मेलेला पुन्हा जन्माला येतो. फक्त शरीर मरण पावते, आत्मा अमर राहतो. त्यामुळे तू आनंदी राहा, समाधानी राहा. तू एक सामान्य मनुष्य नाहीस, तू एक महान दैवी आत्मा आहेस. कधीही तू घाबरू नकोस, कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. बाळा, कधीकधी मी तुम्हाला एकटे ठेवतो, कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचे आहे की तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही नाही. तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुम्हाला विसरलो नाही. माझी वेळ ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सकारात्मक रहा. सर्व काही तुमच्या भल्यासाठीच मी करत आहे. अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी करायचे असेल तेव्हा मी ते घडवून आणेन. बाळा, तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रयत्नांना यश मी नक्कीच देणार, कारण मी फक्त यश त्यांना देतो जे प्रयत्न करतात, मेहनत करतात. त्यामुळे प्रयत्न करणे कधीही सोडू नका. भगवंताला प्रयत्न करणारे भक्तच जास्त प्रिय आहेत आणि तुम्ही त्यातले एक बना. कितीही संकटे आली, दुःखे आली तरी खंबीरपणे उभे राहा. तुम्ही योद्धा आहात. तुमच्या शक्तीचा मी आत्मा आहे. तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होणार आहात. तुम्ही एकटे नाही. मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला आवश्यक आहे. लढाईत राहा, प्रयत्न करा, कारण तुम्ही माझे अर्जुन आहात आणि मी तुमचा कृष्ण आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात. तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही. परंतु मी तुम्हाला वचन देतो की नेहमी तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. मी तुमच्या पाठीशी असणार आहे आणि तुम्ही विजयीसुद्धा होणार आहात. आज तुम्हाला आनंदाची बातमी मी देणार आहे. त्यामुळे लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. आजपासून तुझे सर्व भोग संपले जातील. बाळा, तुझं नशीब उजळेल. तुझ्या घरात आज आनंदाची गोड बातमी येणार आहे. त्यामुळे तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझी सर्व संकटे आता मी दूर करणार आहे. बाळा, आता निश्चिंत राहा. चिंता करू नकोस. ही स्वामी माऊली, ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासोबत निरंतर आहे ना. मग काळजी करू नकोस. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम निरंतर तुझ्यासोबत आहेत. मग घाबरण्याचे काय कारण? कोणाला कधीही घाबरू नकोस. कोणासमोरही कधीही झुकू नकोस. जेव्हा आपली काहीही चूक नसताना आपल्याला खूप काही वेदनांचा, खूप संकटांचा सामना करावा लागतो, तेव्हा बाळा एकच लक्षात ठेव की ही स्वामी माऊली तुझ्याबरोबर असताना तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही अनपेक्षित गोष्टींना, कुठल्याही संकटांना, कुठल्याही नकारात्मक लोकांना तुला घाबरण्याचे कारण नाही. बाळा, मी हे सर्व तुझ्या आयुष्यातील याच गोष्टीतून तुला पूर्णतः मुक्त करण्यासाठीच आलो आहे. तेव्हा बाळा, आता चिंता नको, काळजी करू नकोस, घाबरू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव बाळा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हा सुंदर व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, आज रंगपंचमीचा खूप मोठा दिवस आहे. खूप भाग्यशाली आहेस जो तू हा संदेश ऐकत आहेस. बाळा, हा संदेश पूर्णपणे ऐकल्यानंतर
तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा तुझ्यासमोर उलगडा होणार आहे. खूप काही प्रश्नांची तुला आता उत्तरे मिळणार आहेत. पण बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा हा खूप आनंदाचा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याच्या नजरेत तुम्हाला किंमत नाही, तुम्हाला आदर नाही, ज्यांचे तुमच्यावर प्रेम नाही, अशा लोकांच्या मागे धावू नका. तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला आपण जास्त महत्त्व देतो, किंमत देतो, त्याच्या नजरेत आपली किंमत नेहमी शून्य असते. हे नेहमी ओळखायला शिका. म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. जिथे किंमत नाही तिथे जाऊ नका. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका. एकटे तर एकटे, पण स्वाभिमानी आयुष्य जगायला शिका. स्वतःची किंमत स्वतःच करायला शिका. कारण बाळा, हे जीवन तुमचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून बाळा, इतके सुंदर दिलेले आयुष्य कोणासमोर का झुकून जगावे? आपल्या स्वतःच्या हिमतीवर जगा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कष्ट करा. स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या आत्मविश्वासाने आपल्या आयुष्यातील आपली स्वप्ने, आपल्या कुटुंबाची जी काही स्वप्ने आहेत, ध्येय आहेत, ती पूर्ण करा. पण हे सर्व करत असताना कोणालाही दुखवू नका. थोरा मोठ्यांचा नेहमीच आदर ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, जर माझी तुला साथ निरंतर आहे तर तुला कुठलेही कार्य तुझ्यासाठी आता अशक्य नाही. सर्व काही तुझ्या आयुष्यात आता शक्य होणार आहे. बाळा, अशक्य ते शक्य करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आता हे सुंदर मार्गदर्शन घेऊन मी आलो आहे. स्वामी म्हणतात, माझे नाव जर तुझ्या मुखाशी आहे, तुझ्या ओठांशी आहे, तर मग घाबरतोस कशाला? मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या पाठीमागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देतात. म्हणून कुठल्याही संकटांना कधीही घाबरू नका. त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधान होत नसेल तर बाळा, सरळ अक्कलकोटची धाव घे. मी आहे तुझ्या पाठीशी सदैव. स्वामी म्हणतात, बाळा, कठीण प्रसंगांना निधड्या छातीने निर्भीडपणे सामोरे जा. संकटांना सांगा की माझी संकटे मोठे नाहीत. माझा देव, माझी ब्रह्मांडाची शक्ती खूप मोठी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हाच विश्वास आपल्या स्वामींवर ठेवून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, दररोज स्वतःला असे सांगा की मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी खूप खुश आहे असे म्हणत जा. मग पहा, तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर तसेच होणार आहे. हे ब्रह्मांड तुला शेवटी तेच देणार आहे जे तुम्ही बोलत असता. तेच तुमच्याकडे खेचून येणार आहे. ज्याचा तुम्ही सकारात्मक विचार करता तेच तुमच्या आयुष्यात येणार आहे. म्हणून बाळा, नेहमी सकारात्मक गोष्टी बोला आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक गोष्टी पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको. नाहीतर आयुष्यात जिवंतपणेच आपले आयुष्य उद्ध्वस्त होते. हे नेहमी लक्षात ठेवा. बाळा, माणसाने आपल्या आयुष्यात विश्वास जपायला शिकले पाहिजे. कारण एखादी व्यक्ती आपल्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवते तेव्हा आपल्या आयुष्यातील हीच तर सर्वात मोठी आपली कमाई असते. त्यांचा विश्वास जपणे हे खूप महत्त्वाचे असते. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल त्याच्याच भाषेत उत्तर देता आले पाहिजे. स्वामी म्हणतात, निर्भीडपणे जगा. भित्रे बनून, लाचार बनून जगू नका. कारण तू माझा भक्त आहेस. माझा भक्त न घाबरणारा, कुठल्याही संकटांना सामोरे जाणारा आहे. म्हणून बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. स्वामी म्हणतात, मनापासून प्रार्थना करा. कधीही कुठल्याही लोकांबद्दल मनामध्ये वाईट विचार आणू नका. सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखात आनंदात ठेवा
अशी परमेश्वरांकडे दुसऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा सुरुवात तुमच्यापासून होते, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली आहेस की तू आज हा संदेश ऐकत आहेस. तू मनापासून शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची इच्छा आहे. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होणार आहे. नवीन वाटचालीसाठी तुम्हाला दिशा मिळणार आहे, मार्ग मिळणार आहेत. म्हणून तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकावास अशी आमची आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बाळा, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे इथून पुढे तेही चांगलेच होणार आहे. तू कधीही डगमगू नकोस. तू कधी कोणाचे वाईट करू नकोस. तुझे वाईट कधीही होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही अपेक्षा जास्त मनात ठेवू नका. कारण जेव्हा अपेक्षांचे ओझे होते तेव्हा मनामध्ये दुःख निर्माण होते. म्हणून आहे त्या परिस्थितीत सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझी चिंता, तुझी काळजी सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचले आहे. म्हणून बाळा, तू निश्चिंत राहा. भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना. जे काही तुला तुझ्या आयुष्यात मिळणार आहे ते खूपच मौल्यवान आहे. कारण प्रत्येक गोष्टीची तुला आता इथून पुढे किंमत कळणार आहे. कारण बाळा, माणसाला सहज गोष्टी भेटल्या तर त्या गोष्टींची त्याला किंमत राहत नाही. एखादी गोष्ट त्याला जेव्हा अमूल्य मिळते तेव्हा त्याची त्याला किंमत कळते. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी माऊलीने आपल्याला खूपच चांगला मार्ग दाखवला आहे. आता त्या मार्गावर आपण प्रामाणिकपणे चालायचे आहे की नाही ते सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. पण स्वामींवर विश्वास ठेवून आपण प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत गेलो तर आपल्याला अशक्य असे काहीच नाही. स्वामी म्हणतात, जे तुमचे ध्येय आहेत, जी तुमची स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यापासून तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही. कारण बाळा, आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे. आता स्वामी माऊलींचे प्रेम आणि आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. तुला घाबरण्याचे कारण नाही. चिंता करू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्याची सुंदर वाटचाल करत चला. तुमच्या मार्गामध्ये कितीही काटे येतील, खूप संकटे येतील, पण असे लोकही भेटतील जे तुमचे पाय खेचतील. तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि आपली वाट प्रामाणिकपणे, निर्भीडपणे, आनंदाने पुढे चालायचे आहे. कारण हेच नेहमी स्मरण ठेवायचे की आपली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे. आपल्या आईचा आपल्याला भक्कम आधार असताना आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. मागे वळून पाहू नका. न थांबता, न डगमगता आयुष्याची वाटचाल करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यात आपण खूपच प्रामाणिक राहिले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, हे सर्व करत असताना कोणाचाही तुमच्याकडून अपमान होणार नाही, कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची नेहमी काळजी घ्या. नेहमी थोरा मोठ्यांचा मान राखा. आईवडिलांची सेवा करा. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे स्वामींचे सुंदर मार्गदर्शन रोज ऐकायला मिळते. तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी भाग्यवान आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला सुंदर जीवन दिले आहे तर या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. का रोज चिंता करता? का स्वतःला दुःखी समजता? का तुमचा दिवस तुम्ही दुःखामध्ये घालवता? पण आता नाही. यापुढे येणाऱ्या प्रत्येक सकाळी स्वामींच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करून तर पहा. तुमचा येणारा, तुमचा जाणारा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांगा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यासाठी तू खूप धडपड करत आहेस, पण हे पूर्ण विचार तुझ्या मनातील गुप्त राहू दे. कारण जोपर्यंत तुझ्या मनासारख्या सर्व गोष्टी होत नाहीत, तुझी स्वप्ने पूर्ण होत नाहीत, तुझे ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत या गोष्टी गुप्तच ठेवा. कोणालाही याबद्दल सांगू नका. स्वामी म्हणतात, बाळा, जेवढे तू गुप्त दान करशील ते गुप्तच राहू दे. कोणालाही सांगितलेस तर त्याची किंमत शून्य होते. म्हणून ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत त्या नेहमी गुप्त ठेवता आल्या पाहिजेत. बाळा, कोणत्याही परिस्थिती कितीही बिकट असू दे, कुठलेही संकट असू दे, आता डगमगायचे नाही.
प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचा आहे. बाळा, माझ्यावर विश्वास आहे ना? माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला भरभरून आशीर्वाद आता घेऊन आलो. बाळा, कधीही डगमगू नकोस. जी तुझी वाटचाल तू प्रामाणिकपणे चालत आहेस ती कधीही थांबवू नकोस. नेहमी चालत राहा. कारण तू जेव्हा नामस्मरण करतोस, माझी भक्ती करतोस, माझी सेवा करतोस, ही शक्ती सर्व तुझ्या पाठीशी उभी राहते. याचा अनुभव एकदा घेऊन तर बघ. बाळांनो, लक्षात घ्या, कोणताच मनुष्य हा परिपूर्ण नसतो. जर मनुष्य परिपूर्ण झाला, जर त्याला कोणाचीच गरज नसेल, तर त्या दिवशी परमेश्वराचे महत्त्व देखील शून्य असेल. म्हणून परमेश्वराने प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी मात्र जरूर दिली आहे. कारण ती कमी भरून काढण्यासाठी तो परमेश्वराकडे विनंती मात्र नक्की करेल. म्हणून लक्षात घ्या, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठलाच माणूस परिपूर्ण नाही. प्रत्येकाला काही ना काही मागणी जरूर आहे. प्रत्येकाला काही ना काही आशा जरूर आहे. आणि हीच आशा पूर्ण करून घेण्यासाठी तो परमेश्वराची पूजा अर्चना करत असतो. जर परमेश्वराने प्रत्येकाला सारखं बनवलं असतं तर आज परमेश्वराची गरज कोणालाच नसती. म्हणून बाळांनो, देवाने जे नियोजन केले आहे, देवाने या पृथ्वीचा जो आराखडा बनवला आहे तो योग्य रीतीनेच बनवला आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप कम नशिबी आहात किंवा तुम्हाला हे नाही, ते नाही, अमकं नाही. परंतु बाळांनो, लक्षात घ्या, प्रत्येकाचं जीवन सारखं नाही. कोणाचा आज चांगला आहे तर कोणाचा उद्या वाईट आहे. कोणाचा आज वाईट आहे तर उद्या कोणाचा चांगला आहे. दिवस येत जात असतात, चांगले असू द्या, वाईट असू द्या, परंतु आपण कधीच खचायचं नाही. परमेश्वराने दिलेल्या मार्गाचा कधीच गैरवापर करायचा नाही. परमेश्वराने जे सांगितलं तेच ऐकायचं. बघा, एक ना एक दिवस असा उजाडेल की त्या दिवशी तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी चमत्कार घडणार आहे. त्या दिवशी तुमच्या जीवनात असा मोठा चमत्कार घडेल की तुमचं सर्व आयुष्यच बदलून जाईल. आपल्या भक्त परिवारामध्ये अनेक भक्तांना खूप काही अनुभव आले आहेत. अनेक भक्तांचे घर स्वामींनी भरून टाकले आहे. स्वामींचे आशीर्वाद अनेक भक्तांच्या माथ्यावर आहेत. म्हणून लक्षात घ्या, पुढील नंबर तुमचाही असेल. तुम्ही फक्त चिंता करू नका. खूप लोकांनी कित्येक वर्ष देवाची सेवा केली, तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांना आज देवाचे अनुभव अनुभवायला मिळाले. आपण तर फक्त सुरुवात केली आहे. आपण तर फक्त आता नवीन आहोत. आपल्याला अजून पूर्णपणे माहिती देखील मिळालेली नाही. म्हणून ब्रह्मांड नायकाच्या जीवनामध्ये डोकायला शिका. देवाने कसे दिवस काढले, कसे कसे अनुभव देवाला आले, देवाने जीवनात काय काय केलं, या सर्वांचा अनुभव घ्या. श्रीकृष्णाने ज्या प्रकारे सर्व काही आपल्या बुद्धीवर प्राप्त केलं, सर्व काही खेळ आपल्या बुद्धीने खेळलेत, त्याच प्रकारे आपल्याला देखील या सर्व खेळांचा बुद्धीने वापर करायचा आहे. माणसाने ज्या वेळेस बुद्धीवर जोर दिला त्यावेळेस त्याच्या विचारांना चालना मिळाली. आणि एकदा विचारांना चालना मिळाली की माणूस आयुष्यामध्ये काहीही करू शकतो. परंतु विचारच चांगले नसतील, विचार गंजलेले असतील, तर बाळांनो, तुम्हीही जीवनात काहीही करू शकत नाही. परमेश्वर म्हणतात, बाळा, तुझ्या विचारांवर तुझं भविष्य आणि आयुष्य अवलंबून आहे. विचार मात्र भलतेच करतो आणि मागतो मात्र भलतेच, असे चालणार नाही. ज्याचा विचार करतोय, ज्यासाठी प्रयत्न करतोय, तेच माग. जर मी तुला सर्व काही दिलं तर तू पुन्हा माझं नाव देखील घेणार नाहीस. म्हणून बाळा, तुला प्रत्येक वेळ आली की सर्व काही मिळणार आहे. या वेळेस हे मिळेल, पुढच्या वेळेस ते मिळेल. हळूहळू तुझी प्रगती होणार आहे. म्हणून बाळा, लक्षात घे, जीवनाचा मार्ग कठीण आहे, मात्र देवाची साथ असेल तर तो मार्ग देखील सोपा होणार आहे. कठीण परिश्रमामधून जे काही घडतं ते खूप अमूल्य असतं. देवालाही मूर्तीचा आकार घेण्यासाठी टाकीचे गाव मात्र सोसावेच लागतात. आपण तर साधे मनुष्य आहोत. आपण काय सहन करायला हवं. मात्र आपल्याला परमेश्वराची साथ असल्यामुळे आपल्याला जास्त कष्ट भोगावे लागत नाहीत. आपण थोडासा त्रास झाला तरी परमेश्वराचा धावा करतो आणि परमेश्वर आपलं म्हणणं देखील ऐकत असतात. म्हणून देवाने जे काही दिलंय, देवाने जे काही अनुभवले, ते देखील आपल्याला अनुभवायला हवं. जे काही दिलं त्याचा मान ठेवा. जे काही मिळवायचे ते आदराने मागा. आपल्या परमेश्वराने आपली एवढ्या चांगल्या घरांमध्ये नेमणूक केली आहे.
आपल्या जन्मामागे देखील काहीतरी कारण आहे. आपण याच घरात जन्माला आलो यावर देखील काहीतरी उत्तर आहे. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, या पृथ्वीतलावर जे काही घडतंय ते देवाच्या आज्ञेनेच घडते. आयुष्यात जे काही होणार आहे ते परमेश्वराच्या आज्ञेनेच होणार आहे. आपल्या नशिबापुढे आपण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपलं कर्म चांगलं असेल. आपल्या नशिबात जर वाईट लिहिलेलं असेल, परंतु आज जर आपण चांगले कर्म करत असू तर आपलं नशीबही बदलून जाईल. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात दुसऱ्यांबद्दल विचार करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करा. दुसऱ्यांबद्दल फक्त आपण वाईटच विचार करू नका. दुसऱ्यांचा विचार करत असाल तर त्याच्या चांगल्याबद्दल विचार करा. नक्कीच परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतील. परमेश्वर म्हणतात, बाळा, वेळोवेळी मी तुझी प्रार्थना ऐकत आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल. तुझी प्रत्येक प्रार्थना मी ऐकेन. फक्त थोडासा धीर धर. होणारा चमत्कार हा अविस्मरणीय असेल, जो कधीच तू विसरू शकणार नाहीस. ज्या गोष्टीसाठी तू माझ्याकडे धाव घेतोयस, ज्या गोष्टीसाठी तू माझ्याकडे प्रार्थना करतोयस, ती प्रत्येक गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. बाळा, तुला चांगला आणि वाईट अनुभव आलाच असेल. चांगल्या अनुभवामुळे तुला आनंद झाला आणि वाईट अनुभवामुळे तुला दुःख झाले. परंतु बाळा, लक्षात घे, सुख आणि दुःख एकाच पारड्यात आहेत. कधीकधी सुखाचं वजन ज्यादा असतं तर कधीकधी दुःखाचं वजन ज्यादा असतं. फक्त तू ते समान ठेवण्याचा प्रयत्न कर. माणूस जास्त काळ सुखीही राहू शकत नाही आणि जास्त काळ दुःखीही राहू शकत नाही. जीवन हा कधी चढ तर कधी उतार अशा प्रकारचा आहे. आणि या अमूल्य जीवनात तुला खूप मोठा माणूस बनायचा आहे. ज्यांनी तुला त्रास दिला त्या प्रत्येक त्रासामागे तुला काही ना काही मिळवायचं आहे. जीवनात चांगलं सांगणारं कोणी नसेल तर परमेश्वर आहेत. घाबरू नकोस. जीवनात कोणी तुझं ऐकून घेणारं नसेल तर परमेश्वर आहेत. घाबरू नकोस. जीवनात तुला कोणी साथ देणारं नसेल तर परमेश्वर आहेत. घाबरू नकोस. प्रेम करणारं कोणी नसेल तर परमेश्वर आहेत. घाबरू नकोस. कधी स्वतःला जीवनात एकटं समजू नकोस. तू एकटा अजिबात नाहीस. परमेश्वर आणि भगवंत तुझ्या नेहमी सोबत आहेत. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत देवाचं नाव सोडू नकोस. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत वाईट विचार करू नकोस. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत सर्वांबद्दल चांगलंच बोल. तुझ्याबद्दल कोणी वाईट बोललं तर तू लगेच त्याला वाईट बोलू नकोस. जे काही आहे ते या जगातच राहणार आहे. जाताना आपण फक्त आपला आत्मा घेऊन जाणार आहोत. सोनं नाणं, पैसा अडका सर्व काही इथेच राहणार आहे. आपलं शरीरही इथेच राहणार आहे. म्हणून वाईट विचारांपासून लांब राहा. नकारात्मकतेपासून लांब राहा. तुझ्या मनात येणारी ती जी काही इच्छा आहे ती प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न कर. देव तुझ्याकडून या निमित्ताने ती सेवा घडवून घेणार आहे जी तुझ्या मनात वारंवार येत आहे. जर तुमच्या मनातही असे काही वारंवार येत असेल तर ते भगवंताचे प्रत्यक्ष चिन्ह मानून तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. कधीकधी हे लक्षात घ्या की देव कुणाच्याही मुखातून किंवा कुठूनही काही न सांगता आपल्याला काहीतरी संकेत आतुरच देत असतात. कारण आपणही या ब्रह्मांडातले एक दिव्य आहोत. जर तुम्ही या मताशी सहमत असाल की आपण प्रत्येक जीव हा ब्रह्मांडाशी एक दिव्य शक्ती घेऊन उत्पन्न झालेला जीव आहे तर कमेंट्समध्ये मी सहमत आहे असे टाईप करा. प्रत्येक जीवात देवाने या ब्रह्मांडातली ती चैतन्य शक्ती दिली आहे. त्या जोरावर कधीकधी आपल्याला काही संकेतही प्राप्त होतात. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरून जाऊ नकोस. तू या ब्रह्मांडातली एक दिव्य शक्ती आहेस. तुलाही ते सर्व काही जागृत करण्यासाठी माझी दिव्य शक्ती तुला प्राप्त होईल. तुझ्या मनातील समस्या, दुःख आणि त्रास दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील. बाळा, जेव्हा तू आणि तुझे कुटुंबीय काही गोष्टींसाठी खूप काही त्रास घेऊ लागता, खूप काही त्रास होतो आणि त्या गोष्टींच्या खूप काही उलगडा करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागता की या समस्या कधी संपतील, देवा मला मार्ग कधी दिसेल, तर तेव्हा प्रार्थना करा. कारण देव प्रार्थना ऐकत आहे आणि प्रार्थनेचे उत्तर म्हणून तुम्हाला हा संदेश देण्यात आला आहे. चिंता करत रडत बसण्यात वेळ घालवू नका. देवाने तुमच्यावर कृपा केली आहे. म्हणूनच हा संदेश स्वामींचे प्रिय बाळ ऐकत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा,
मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुझ्या चिंता, दुःख, क्लेश हरण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. विश्वासाने पुढील सर्व काही ऐकून घे. या संदेशाची निर्मिती तुझ्यासाठीच केली आहे. बाळा, तुझ्या विचारात जे काही येत आहे तेच ब्रह्मांड आणि देव तुला देऊ इच्छितात. तेव्हा ते स्वीकार कर आणि त्याप्रमाणे कर्म कर. तू तुझ्या कर्मात योग्य असावा अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, कर्म कधीही चुकवू नका. जर तुम्ही एखादे कर्म आज चुकवले तर ते पुन्हा पुन्हा तुमच्यापुढे तुम्हाला करावे लागतील. त्याऐवजी तुम्हाला जी काही कर्मे दिली आहेत त्यात ते सर्व काही पूर्ण करा. कारण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा देशाचे आविष्कार, चमत्कार, देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात. यावर विश्वास ठेवा. तुम्ही याआधी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील, अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. स्वामींची दिव्य शक्ती प्रत्येक क्षणाला कार्य करत आहे. तुमच्या ही इच्छा, अपेक्षा आणि खूप काही अशा समस्या नष्ट झाल्या असतील तर होय म्हणून टाईप करा. स्वामींची मदत मला मिळाली आहे असे टाईप करा. स्वामी देव तुमचे कल्याण करोत. स्वामी माऊली प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. जिथे त्यांचे भक्त त्यांचे नामस्मरण करतात, त्यांच्या नामाचा धावा करतात, त्यांची सेवा करतात, तिथे तिथे स्वामी स्वतः येऊन त्यांचे प्रश्न सोडवतात. कधीकधी देवावर विश्वास बसत नाही. काही लोक असे वागतात ज्यामुळे देवावरचा विश्वास उडू लागतो. पण विश्वास ठेवा, कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल पण हार मानू नका. भक्तीत अंतर करू नका आणि देवाचे नाम घेताना मागे राहू नका. देवाचे चिंतन करताना पूर्ण मनापासून भक्तीने, श्रद्धेने, अंतःकरणाने देवाला हाक मारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नावर देव उत्तर देऊ शकतात. देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करू शकतात. पण जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते अशक्यही शक्य होऊ लागेल. देवाचे ध्यान, नामस्मरण करत जो कोणी पुढे जातो, आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माला आपले मानून करत पुढे जातो, त्याला ते सर्व काही आशीर्वादही प्राप्त होतात. जीवनही सुखात आणि आनंदात जाते. देव म्हणतात, बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. तुला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. तू तुझ्या कर्मात अधिक मन रमव. तू जिथे जिथे चांगले कर्म करत आहेस ते देखील मी पाहत आहे. तुझ्यावर माझी निरंतर नजर आहे. बाळा, तूच तुझ्या चुकीच्या कर्मांकडे वळू नये हीच माझी तुला आज्ञा आहे. कधी कधी कुणाचा जाणते अजाणतेपणे तुझ्या हातून अपमान झाला असेल तर त्यासाठी तू मनातल्या मनात पश्चाताप करत बसू नकोस. त्याऐवजी देवापुढे येऊन नतमस्तक होऊन त्यासाठी क्षमा मागून घे. मी तुला नक्कीच क्षमा करेन. बाळा, माझी इच्छा आहे की तू त्यांची माफी मागावीस. मनोमन जरी तू माफी मागितलीस तरीही तुला ती दिल्या जाईल. बाळा, देवाकडे न्याय आहे. जे कोणी देवाच्या न्यायावर विश्वास ठेवतात की देव नक्कीच माझे एक दिवस चांगले करतील. ज्या काही चुका घडून गेल्या आहेत तो वेळ आठवत बसू नका. देवाची उपासना करा. देवाचे स्मरण करा. देव आहेत आणि देव असल्याचे तुम्हाला किती एक उदाहरणही प्राप्त होऊ लागतील. देवाची आज्ञा म्हणून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे. स्वामींची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचे भरभराट हो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना ही स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चमत्कार त्यांच्याबरोबर घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. माणसाचे पतन त्याच क्षणी सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक मात्र विश्वकल्याणासाठी कार्य करतात. जर तुम्ही आधीच दुःख भोगलेले आहे तरच तुम्हाला हे माहीत असतं की सुखाची व्हॅल्यू काय आहे. एका भुकेने व्याकुळ असलेल्याला अन्नाची किंमत माहिती असते की ते अन्न त्याच्यासाठी किती गरजेचं आहे आणि ते त्याच्यासाठी त्या क्षणी किती महत्त्वपूर्ण आहे, किती विशेष आहे. ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत तो त्या कपड्यांची व्हॅल्यू जाणतो आणि ज्यांच्याजवळ घर नाही तो त्या घराची व्हॅल्यू जाणतो.
त्यामुळे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःखे येतात तेव्हाच तुम्हाला सुखांचा अनुभव होतो. आणि या दुनियेमध्ये कोणीही असा व्यक्ती नाही ज्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त झालेले नाही. कारण हे जे दुःख आणि सुख आहेत ती सर्व तुमच्या कर्मांवर आधारित असतात. कोणी व्यक्ती अशी कर्मेच करू शकत नाही की ज्याने त्याला फक्त सुखांचीच प्राप्ती होईल, आणि कोणी व्यक्ती अशी कर्मे करू शकत नाही की ज्याने त्याला फक्त दुःखांचीच प्राप्ती होईल. जन्मोजन्मांतर हे सर्कल चालूच राहते. तर दुःखेही भोगावी लागतील, सुखेही भोगावी लागतील. हा एक प्रकृतीचा अटळ नियम आहे. आणि जेव्हा तुम्ही पूजापाठ करू लागता, जप तप साधना करू लागता, आणि जेव्हा देव तुमची परीक्षा घेतात, जे तुमचे इष्टदेव आहेत ते तुमची परीक्षा घेऊ लागतात, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींना समजू शकत नसता की ते तुमची परीक्षा घेत आहेत. काही लोक तर देवाची पूजा यासाठी करतात की त्यांना ह्या सर्व अडचणी व समस्या येताच कामा नाही. आणि त्यातच जर त्यांना एक छोटेसे जरी खर्चातले ठेच लागले तरी ते देवाला दोष देऊ लागतात, देवाला कोसू लागतात, त्यालाच ब्लेम करून की हे देवा, मी तुझी एवढी सेवा केली आहे, पूजापाठ केली आहे, आणि हे सर्व काही अजूनही करत असतानाही मला एवढ्या साऱ्या अडचणींच्या बाधा, समस्या व कित्येक दुःखे का भोगावी लागत आहेत. एका उदाहरणाच्या स्वरूपात मी आपणास समजावू इच्छिते की एक व्यक्ती देवाची खूप सारी पूजापाठ करायचा, सेवा करायचा. त्याचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे चालण्यामध्ये तो थोड्या काळासाठी असमर्थ राहिला. तेव्हा तो आपल्या घरातील देवाच्या मंदिरात गेला आणि तो खूपच राग द्वेष करत देवाला ताने देत चुलवू लागला की हे देवा, मी तुझी एवढी पूजापाठ करतो, एवढी मनोभावे तुझी सेवा करतो, रात्रंदिवस तुझे एवढे नाव घेत राहतो, तरी पण तू माझा ॲक्सिडेंट कसा करू दिलास? काय तुझा हाच न्याय आहे का? माझ्याकडून तुझी पूजापाठ सेवा केलेल्याच्या बदल्यात तुझा हाच न्याय आहे का? आणि मग पुढे त्याच दिवशी रात्री देव त्याच्या स्वप्नात येतो. त्याला त्या घटनेची दृश्य दाखवतात की त्याचा जो ॲक्सिडेंट होणार होता तो एवढा भयानक व भयंकर होणार होता की त्यात त्याचा मृत्यू निश्चित होता. पण कुठे ना कुठेतरी तुझी कर्मे एवढी चांगली होती, तुझी एवढी माझी पूजापाठ सेवा केलीस, माझे नाव घेतलेस, त्यामुळे ते एवढे भयानक ॲक्सिडेंट असतानाही तुला फक्त पायाला थोडेसे खरचटलेले आहे. तेव्हा कुठे त्या व्यक्तीला समजून आले की देव कसे तुमच्या जीवनामध्ये आपला रोल प्ले करत असतात, कशी तुमची मदत करतात. तर जे लोक असा विचार करतात की देव त्यांची कोणत्याच प्रकारची मदत करत नाही, तर अशा लोकांसाठी मी स्पेशली हे सांगू इच्छिते की देव तुमची परीक्षा घेतात तेव्हा ते तुम्हाला त्या लायकीचे बनवतात की तुम्ही त्या परीक्षांमध्ये यशवान होऊ शकाल, सफलता प्राप्त करू शकाल. देव कधी दुःखांना कमी करत नाही आणि नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून बाजूला करत असतात. ते दुःख तर ते तुमचे भोग असतात, ते भोगावेच लागतात. पण हा त्यांना भोगण्याची क्षमता मात्र तुम्हाला नक्कीच प्रदान करतात. आणि जेव्हा अशी क्षमता तुम्हाला प्रदान केली जाते तेव्हा ती दुःखे तुम्हाला दुःख वाटतच नाहीत. तर हे अगदी अशा प्रकारे आहे जसे की तुमच्या डोक्यावर कोणती 5 ते 10 किलोची वीट पडणार आहे, तर देव त्या विटेला पडण्यापासून ते वाचवू शकत नाही, पण त्या विटेचा भार मात्र नक्कीच कमी करून त्यापासून तुम्हाला होणारी इजा किंचित मात्र अवश्य करतील. त्या विटेच्या माऱ्याला, त्याच्या भाराला व वजनाला सहन करण्याची क्षमता मात्र नक्कीच प्रदान करतील. त्यामुळे तुम्हाला अगदी हलकी फुलकी दुखापत होईल. हे तुम्ही असे समजू शकता की एक व्यक्ती तिखट मिरची चुकून खाऊन गेला आणि त्याला ती एकदम आगीप्रमाणे तोंडात झोंबली व त्याने त्वरित गूळ साखर खाल्ली. त्याला लगेचच आराम मिळाला. तर या गूळ साखरेची क्षमता देव तुम्हाला प्रदान करतो. तर येथे झाले काय की गूळ साखरेप्रमाणे त्या मिरचीचा तिखटपणाचा गुण कमी होत नाही, पण त्या तिखटपणाला सहन करण्याची क्षमता ती गूळ साखर तुम्हाला प्रदान करते. त्यामुळे ती तिखट मिरची शांत होऊन जाते, जेणे की नंतर तुम्हाला ती जाणवतही नाही की तुम्ही मिरची खाल्ली होती. तर बघतो तुमची जी देवता आहे, तुमची इष्टदेवता आहे, ते तुमच्या जीवनामध्ये जो काही आपला रोल प्ले करत असतात, आपली कृपा करत असतात, ते हेच असते की ते तुमच्या जीवनामध्ये एवढी क्षमता प्रदान करतात
की तुम्हाला तुमच्या जीवनात सुरू असलेली ती दुःखे तुम्हाला दुःखे भासतच नाहीत. तुम्ही कधी दुःखी होतच नाही. त्यामुळे देवाला कधीही दोष देण्याचे कार्य तुम्ही चुकूनही करू नका. जे काम तुम्ही करत आहात ते तुम्ही तुमच्या बुद्धीने करत आहात, तुमच्या इच्छेनुसार करत आहात. त्यात तुमच्या देवाचा कोणताच दोष नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की देव तुमची जी परीक्षा घेतात ती कशी घेतात, ज्याने की तुम्ही हे जाणून जाल की देव तुमची आता परीक्षा घेत आहे. तर देव जेव्हा तुमची परीक्षा घेत असतात तेव्हा काही वेळा असे होते की जसे की तुम्ही जेवण जेवत आहात आणि त्या क्षणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात कोणी भुकेलेला व्यक्ती येतो किंवा भिक्षा मागणारा साधू संत येतो किंवा मग कोणी गाय येते, कुत्रा येतो आणि अशा वेळी तुमच्या ताटातील भाजी चपाती त्यास खायला देता, त्यास भरवता. तर याचा अर्थ हा आहे की तो तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. काही लोक आपल्या ताटातून नव्हे तर स्वयंपाकघरातील ठेवलेले अन्न देतात, पण तुम्ही स्वतःच्या थाळीतील त्यास देता. तर यास बोलले जाते की तुम्ही तुमच्या तोंडातील घास त्यांना दिला आणि यास आपल्या धर्मशास्त्रात सर्वात मोठे दान बोलले जाते. तर हे लक्षण जर तुम्हाला आढळून येते तर देव तुमची परीक्षा घेत आहे. काही वेळा तुमच्यासोबत असे होते की तुम्ही कुठे जात आहात आणि कोणी गरीब व्यक्ती थंडीने कुडकुडत आहे आणि तिला पाहून तुमच्या मनात भाव जागृत होतो आणि तुम्ही स्वतःच्या अंगावरील कपडा अथवा जॅकेट, स्वेटर त्या व्यक्तीला देऊन तिच्या अंगाला ढाकता किंवा मग स्वतःकडे पैसे खर्च करून तिला नवीन घेऊ देता आणि त्या व्यक्तीला सुखी करता, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणता. तर हे सर्वात मोठे दान असते जे की तुम्ही कोणा व्यक्तीच्या शरीरात ढाकता, तिच्या अंगावर कपडा देता. बघतो जेवढे पण असहाय्य जीवजंतू, प्राणी व मनुष्य आहेत जे की अन्न, वस्त्र, निवारा करण्यास असमर्थ आहेत आणि अशांना तुम्ही जर मदत करता तर हीच देवाची तुमच्यावरील सर्वात मोठी परीक्षा असते. अशा लोकांवर कायम व नेहमी देव आपल्या कृपेचा वर्षाव करत राहतात. कधीही देवावरील तुमचा विश्वास तोडू नका, कारण ते सदैव तुमच्या सोबत राहत असतात. तुम्हाला तुमच्यावरील संकटांनी तारून नेतात आणि तुम्हाला ते कळतही नाही. तुम्ही भक्त सुदामाला तर जाणतच असाल. ते किती गरीब होते. ते श्रीहरी कृष्णाचे खूप मोठे भक्त होते व मित्रही होते आणि शेवटी ते कसे बसे श्रीकृष्णाच्या दरबारात आले तेव्हा लोक हसायला लागले की हा द्वारकाधीशांचा एवढा गरीब मित्र कसा काय असू शकतो. पण तरीही त्यांना कधी कृष्णाची साथ सोडली नाही. ते जे काही खायचे, खरं तर त्यांच्याकडे दोन्ही वेळचे अन्नही नव्हते, तरीही जे काही खायचे त्यातील ते पहिले द्वारकाधीशाला भोगप्रसादाच्या स्वरूपात दाखवायचे आणि त्या अन्नासाठी ते त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि मग पुढे द्वारकाधीश कृष्णाने त्यांच्या जीवनाला असे काही कलटले की जेव्हा ते द्वारकाधीशीत एकदा नगरीत पोहोचले त्यावेळी फक्त सुदामासाठी एक महाल तयार केला जात होता. त्याच्या कुटुंब परिवारासाठी सुवर्णवस्त्र तयार केले जात होती आणि आज सुदामाचे नाव श्रीहरिकृष्णांसोबत घेतले जाते आणि ते श्रीकृष्ण लोकी म्हणजेच गोकुळात निघून गेले. तसेच बघतो गोस्वामी तुळशीदासांविषयी तुम्हाला माहीतच असेल. गोस्वामी तुळशीदास जे श्रीराम व श्री हनुमान महाराजांचे अनन्य भक्त होते आणि जेव्हा त्यांना शारीरिक पीडा झाली, त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या, रोग व आजार झाला, तेव्हा त्यांनी श्री हनुमान महाराजांना विनंती केली आणि त्यांच्या लाखो विनंती केल्यानंतरही श्री हनुमान महाराज आले नाहीत. तरीही त्यांनी विश्वास सोडला नाही आणि श्री हनुमान महाराजांच्या कृपेच्या कारणामुळे त्यांनी श्री हनुमान साटिकेची रचना केली. बघतो हे हनुमान साटिका एक असे स्त्रोत आहे, एक असा पाठ आहे ज्याने व्यक्तीच्या शारीरिक रोग व पीडांवर विजय प्राप्त केला जाऊ शकतो. श्री हनुमान महाराजांच्या कृपेने तर अशी लोक होती ज्यांनी देवावरील विश्वास कधी तोडला नाही. जर तुम्ही अडून दृढ विश्वासाने देवासोबतच राहता की हा तर माझ्यासोबत आहे, तर मग निश्चितच तुमचे हे नाव नदीकाठी लागलेच म्हणून समजा. तुम्ही देवावर दृढ विश्वास ठेवून आपली कर्मे करत राहाल तर ते तुमच्या जीवनाला भौतिक सुखमय तर बनवतीलच, त्यासोबत तुमचे आध्यात्मिक जीवनही सुखमय बनवून तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. त्यामुळे
भक्तांनो, कधीही देवावरील विश्वास तोडू नका. कायम विश्वास ठेवा, कारण की फायदेवर सर्वांच्या घरात येतच राहा आणि त्यातून देव तुमचे सदैव रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आयुष्यात अनेक वेळा अपयशाला सामोरे जावे लागेल, पण कुठेतरी अपयशात यशस्वी होण्याचा मार्ग असेल. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला अपयशामुळे दुःखी राहायचे आहे की यशाचा मार्ग शोधून आनंदी राहायचे आहे. तुम्ही तुमची स्वतःची कामे करा, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे काम तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला देत असाल आणि ते न केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. तर ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते, कारण ही भीती तुमच्या मनात कायम राहील. हे काम वेळेवर पूर्ण होईल की नाही किंवा ते नीट पूर्ण होईल की नाही हे माहीत नाही. म्हणूनच असे म्हणतात की तुमचे काम स्वतः करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाची चिंता करावी लागणार नाही आणि तुमचे काम पूर्ण होईल, वेळेवर आणि कोणतीही चूक न करता. एका गावात एक शेतकरी राहत होता, जो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे बरेच शेत होतं. त्या शेतकऱ्याने आपल्या सर्व शेतात भाताची पिके लावली होती. थंडीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांमध्ये पक्ष्याने घरटे बनवले होते. त्या पक्ष्याला 2 पिल्ले होती. ती अद्याप उडण्यास सक्षम नव्हती आणि त्यांचे पंख अद्याप पुरेसे मजबूत नव्हते. पक्षी दिवसभर भक्ष्याच्या शोधात हिंडतात आणि संध्याकाळी आपल्या पिलांना खाऊ घालतात, जेणेकरून ते पोट भरतील. एके दिवशी दुपारी शेतकरी शेतात आला आणि पिके पाहून म्हणाला, आता ही सर्व पिके तयार झाली आहेत आणि काढणीसाठी तयार आहेत. मी उद्या मजुरांना बोलावून काढतो. शेतकऱ्याचे हे बोलणे ऐकून पक्ष्यांची पोरं खूप घाबरली. संध्याकाळी जेव्हा पक्षी मुलांसाठी अन्न घेऊन आला, तेव्हा तिने पाहिले की मुले खूप घाबरली आहेत आणि पक्ष्याने मुलांना मिठी मारली आणि विचारले, तुम्ही इतके का घाबरता? तेव्हा मुलांनी सांगितले की आज या शेताचा मालक आला होता आणि तो या शेतात हिंडत होता आणि पीक बघत म्हणत होता की आता पीक तयार आहे, मजुरांना बोलवा आणि कापणी करा. मुलं पक्षाला म्हणाली, आम्ही अजून उडण्यास योग्य नाही, हे पीक कापले तर आमचं काय होईल? पक्ष्यांनी मुलांना समजावून सांगितले की हे पीक अजून काढले जाणार नाही. 5 दिवस उलटले आणि 7व्या दिवशी मालक पुन्हा आला आणि म्हणाला, हे पीक तयार आहे, कोणीही मजूर पीक काढण्यास तयार नाही, सर्वजण बहाणे काढत आहेत. काही हरकत नाही, मी उद्या माझ्या भावांना घेऊन येईन आणि पिकाची कापणी करेन. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा पक्षी अन्न घेऊन आला, तेव्हा मुलांनी पक्षाला शेतकऱ्याने सांगितलेले सर्व काही सांगितले. यावेळी पक्षी म्हणाला, काळजी करण्याची गरज नाही, हे पीक अद्याप काढले जाणार नाही. 4 दिवस गेले आणि मग 5व्या दिवशी जेव्हा पक्षी धान्य घेऊन आला, तेव्हा मुले म्हणाली की आज शेतकरी पुन्हा आला आहे आणि म्हणत आहे की भाऊ, लोक माझ्या रोजच्या गोष्टी उद्यासाठी पुढे ढकलत आहेत. आता पीक जवळजवळ तयार आहे, आता नाही तर पीक खराब होईल. मी मजूर आहे, मी उद्यापासून कापणी सुरू करतोय. मुलांचे हे शब्द पक्षाने ऐकले. तेव्हा पक्षी म्हणाला की आता आम्हाला येथे राहणे योग्य नाही, आम्हाला ताबडतोब राहण्यासाठी दुसरी जागा शोधावी लागेल. मुलांनी आईला विचारले, आई, एवढ्या मोठ्या शेतात शेतकरी एकटा मजुरांशिवाय आणि भावांच्या मदतीशिवाय कसा काढू शकतो? मग घाबरायची काय गरज आहे? मुलाचे हे ऐकून पक्षी म्हणाला, मुलांनो, आजपर्यंत शेतकरी इतरांवर अवलंबून असायचा, पण आता त्याचा स्वतःवर विश्वास आहे आणि त्याने ठरवले आहे की तो त्याचे काम करेल आणि जो नाही करणार तो स्वतःचे काम करेल. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक परिस्थितीत आपले स्वतःचे काम आहे. तेव्हा तुमचे काम स्वतः करा आणि तुमचे पंख मजबूत झाले आहेत, तुम्हीही आता उडू शकता. असे म्हणत पक्षी आपल्या मुलांसह उडून गेला. देव म्हणतोय, काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडचे आहे. श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं. म्हणूनच आपले कर्म करत राहावे. देव म्हणतो, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता. इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते.
बाळा, तुम्ही कधी योग्य होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं. भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो. बाळा, देव म्हणतो की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो. म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे. जीवन जगत असताना मनात नकारात्मक विचार असतील तर ते प्रथम मनातून काढून टाका. कारण नकारात्मक विचार असेल तर माणूस व्यवस्थित निर्णय व नियोजन करू शकत नाही आणि त्याला सतत अपयशाचा सामना करावा लागू शकतो. व असे विचार मनात घोलत असतील तर आपल्या शरीरात मनोशारीरिक विकार निर्माण करतात व असे विचार आतून शरीराला पोखरतात व आपले आयुष्य कमी करतात. त्यामुळे जीवन जगताना भलेही मनाप्रमाणे घटना घडत नसतील तरीही त्यात गुंतून पडू नका. त्यामुळे भूतकाळातील सुखांचा फक्त आढावा घ्या व भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळात जगा. कारण जीवन हे क्षणभंगूर आहे. बाळा, जगातील प्रत्येक मनुष्य वेगळा वागत असतो, त्याचा स्वभाव वेगळा असतो व प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. आपण आपले विचार दुसऱ्यांवर बळजबरीने थोपवू शकत नाही व थोपवू नये. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुला वेदना होत आहे. कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस तर त्याचा तुला अभिमान वाटेल. मी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही. तो यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन. रडू नकोस, अति विचार करू नकोस, घेऊ नकोस. परमेश्वर पुढील 24 तासांमध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा गट दिसत आहे. तुम्ही तयार असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामी भक्तांनो, जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकत आहे, स्वामी त्यांच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी म्हणत आहेत, तुमच्या पूर्व पुण्याच्या कर्मामुळे आज तुमच्या समोर हा स्वामी संदेश आलेला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका, भाग्यवंत ठराल. आजचा आम्ही स्वामी संदेश तुमच्यासाठी आलो आहोत. शांतपणे ऐकावे. तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नासाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे. फक्त 8 शब्द तुमचे नशीब घडवू शकतात. मी आत्तापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा तो म्हणजे आपल्याला काय वाटते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल. आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात. आपली मानसिक वृत्ती ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडते. एका सत्पुरुषांनी म्हटले होते, मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो. तुमची आणि माझी सर्वात मोठी ही समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे, ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे. जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो. 8 शब्द जे आपले नशीब घडवू शकतात ते म्हणजे, आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे. आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू. जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ. जर आपल्या भीतीचे विचार असतील तर आपण घाबरून राहू. जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू.
जर आपण अपयशाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी होऊ. मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतः नरकाचे स्वर्गधानी स्वर्गाचे नरकात रूपांतर करते. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमची शक्ती अफाट आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठरा. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा. ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही? ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात का जाळले जात नाही? ज्याला आपण सुंदर मानतो तो त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल. आतमध्ये फक्त रोग, रक्त, विष्ठा आणि कचरा भरलेला आहे. मग हे शरीर सुंदर कसे झाले? शरीरात सौंदर्य नाही, माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र सुंदर बनवते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी वेडा आहे. सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसत असते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला हा घेतोच. पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे. वाळू आणि साखर यांच्या मिश्रणासारखे. शहरा मुंगीसारखे व्हा जी फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्शी ठेवते. स्वामी म्हणत आहेत, जागे व्हा. तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे. माझ्या मुलायुगाद्वारे देवाच्या राज्यात तुझी दीक्षा घे. असे म्हणू नका, उद्या मी जास्त काळ ध्यान करीन. तुमच्या चांगले हेतूच्या पूर्ततेशिवाय 1 वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसते येईल. त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि तीही प्रतीक्षा करू शकते, परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही. लक्षात ठेवा की तुमच्या ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल तितके तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल. भीती नसणे हेच अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य आहे. तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकारली त्या क्षणी तुमची सुटका होईल. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असू ना. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पहा मनामध्ये कशी शांती निर्माण होते ते. अनुभव नक्कीच घ्या. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. आमच्या वचनावर विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. थोडा धीर धर. आनंदाने प्रयत्न कर. हम गए हैं, हम जिंदा है. स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचे संदेश देऊ इच्छित आहेत. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका. स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. स्वामी म्हणतात, पुढील 5 मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. जर तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझी पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात. तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अडकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल. नशिबात नाही तेही येईल आणि जाईल. म्हणून अंगणीत इच्छा बाळगू नका. जे मिळाले ते सांभाळा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाची रास एकच होती.
पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले. लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा. वेळ साक्ष देईल. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येक जण केवळ त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प असतात. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले, त्यानंतर नंद आणि यशोदा, मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती, गोकुळही मागे राहिले, नंतर मथुराही राहिली. आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवापासूनही चुकलेले नाही. मग आपण साधारण मनुष्य दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा का समजले की आयुष्यात दुःखच उरत नाही. मन आंधळे आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही, मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणाने पालन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर असाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा. न चुकता व्हिडिओ शेअर करा. कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नाते ठेवेल. तुमच्याजवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात. जर देवाने एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी माझ्यावर सोडा. सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण कोणत्याही समस्यावर स्वतःचा उपाय देतो. म्हणून एखाद्याने दर्शवलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावून बसली आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि नंतर सुनिश्चित करा. स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा उपाय आहे. स्वतःला स्वामींसोबत सोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा. स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.